हॅलो फ्रेंड्स, इसकी मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं चमचमीत खारं वांगं, जे चवीला अतिशय चविष्ट आहे. बनवायला हे देखील खूपच सोपं आहे आणि सोबतच साहित्य देखील आपण फारच कमी वापरणार आहोत. चला मग अशा रेसिपीला आपण आज करूया सुरुवात. तुम्हाला जर आवडली तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा. रेसिपी पूर्ण बघा. चला तर रेसिपी सुरू करूया. तर आपण इथे बघू शकता मी पाववाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 2 ते 2.5 चमचे इथे आपण कच्चे धाणे घेतलेले आहेत आणि सोबतच आपण इथे पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हेही कच्चे आहेत. तर सुरुवातीला मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इथे 1 इंच दालचिनी, 2 लवंग आणि 2 काळी मिरी आपण यामध्ये घालणार आहोत. यामुळे ही भाजीला खूप जास्त भारी चव येते. आणि इथे पाववाटीचे खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे आपण बारीक काप करून इथे घेतलेलं आहे. तेही कढईमध्ये भाजण्यासाठी आपण घातलेलं आहे. आणि सोबतच आपण 2 ते 2.5 चमचे धणे जे घेतलेले आहेत, तेही यासोबतच आपण भाजून घेणार आहोत. कारण यामध्ये कुठली आर्द्रता किंवा ओलावा असेल तेही निघून जाईल आणि मग मिक्सरमध्ये ही अगदी छान बारीक असं पावडर आपल्या इथे तयार होईल. तर इथे बघू शकता आपल्याला छान खमंग असं हे साहित्य अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि हे छान भाजले गेलेलं आहे. तर आपण आता हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे साईडला थंड करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण परत कढईमध्ये इथे पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तेही छान खमंग असे आपण भाजून घेणार आहोत. तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये कमी गॅसवर आपण छान खमंग असे शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहेत. तर आता हेही बघा आपण इथे किती छान खमंग असे भाजले गेलेले आहेत. हेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हेही साईडला आता थंड करण्यासाठी आपण ठेवूयात. तोपर्यंत आपलं जे साहित्य थंड झालेलं आहे, आपण धणे, खोबरं आणि खडा मसाला जो भाजलेला होता, तो आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. कारण आपल्याला आता हे छान इथे दळून घ्यायचं आहे. इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही मिरच्या कमी खात असाल तर नक्कीच कमी करू शकता. परंतु लसूण मी 12 ते 14 इथे पाकळ्या घेतलेल्या आहे लसणाच्या, त्याही घाला. 1 इंच अद्रक घेतलेलं आहे, तेही घालूयात. आणि इथे मूठभर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आणि आपण इथे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसरच आपण इथे दळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते. तर बघू शकता आता आपण हे काढलेलं मिश्रण या ताटामध्ये काढून घेणार आहोत. आणि हे अशा प्रकारे थोडंसं जाडसर दळा म्हणजे आपल्या भाजीला आणखीनच छान टेस्ट येते. तर आता जे शेंगदाणे आपण छान खमंग असे भाजून ठेवलेले आहेत, तेही साल न काढताच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसरच काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थोडेसे जाडसरच आपण इथे पावडर काढून घेतलेली आहे. तीही आपण आता या मसाल्यावरतीच काढून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला छान खमंग मसाला इथे तयार झालेला आहे. आणि खूपच कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला तर अप्रतिम अशी आहे. आता इथे आपण गावरान वांगी घेतलेली आहेत. तर ही काटाळ वांगी आहेत. तर अशा प्रकारे आपण आता या वांग्यावरची सर्व काटे काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता काट्याचा सर्व भाग आपल्याला व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे खाण्यालाही आपल्याला अगदी सोपं पडेल आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे वांग्याची भाजी खाता येईल. तर देठाचा थोडासा भागही आपण इथे कापून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता वांग्याच्या मध्यभागी आपण 2 चिरा देणार आहोत. म्हणजे वांगं अगदी व्यवस्थित कापलं जातं आणि एक आडवा भाग काप देणार आहोत. म्हणजे आतमध्ये आपल्याला कीड आहे की नाही तेही अगदी व्यवस्थित दिसेल. तर इथे बघू शकता अशा प्रकारे वांगं छान कापून घेतलेलं आहे. आता हे काळं पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि परत एक वांगं मी तुम्हाला इथे कापून दाखवत आहे. तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित सर्व काट्याचा भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं देठ कापून अशा प्रकारे वांग्याच्या मध्यभागी 2 काप द्यायचे आहे आणि एक असा आडवा काप देऊन बघा किती छान वांगं आपलं अगदी व्यवस्थित कापलं गेलेलं आहे. आणि असं कापल्यामुळे ते अगदी व्यवस्थित शिजलंही जातं आणि त्यामध्ये जर कीड असेल तर तेही आपल्याला लगेच दिसते. तर अशा प्रकारे सर्व वांगे कापून घेतलेले आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे कापून ठेवलेले वांगे घालूयात. अगदी छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपण ही वांगे परतवून घेणार आहोत. कारण यामध्ये मसाला भरलेला नाही म्हणून आपण पाव चमचा मीठही यावरती ॲड करणार आहोत.
आणि अगदी व्यवस्थित चॉकलेटी रंगावरती आपण हे वांगे परतवून घेणार आहोत. म्हणजे या वांग्याची टेस्ट आणखीनच छान भाजीमध्ये येते आणि खायलाही खूपच सुरेख असे लागतात. तर आपण इथे बघू शकता आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण झाकण न ठेवताच परतवून घेतलेले आहे आणि 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून आपण अगदी व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता तोपर्यंत मसाल्यामध्ये आपण मीठ आणि हळद ॲड करणार आहोत. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद पावडर. तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटे होत आलेली आहे आणि आपले वांगेही खूपच छान असे परतले गेलेले आहेत आणि यावर बघा चॉकलेटी असे डागही पडलेले आहेत. म्हणजे आपले वांगे खूप छान असे परतून झालेले आहेत. तर आता आपण हे सर्व वांगे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आणखीन 1.5 ते 2 चमचे आपण तेल ॲड करणार आहोत आणि आपण जो मघाशी तयार करून ठेवलेला मसाला आहे तोही आता या तेलामध्ये ॲड करणार आहोत आणि अगदी व्यवस्थित खमंग असं आपण मसाला भाजून घेणार आहोत. कारण यामध्ये कच्ची मिरची, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर ॲड केलेलं आहे. तेही अगदी व्यवस्थित खमंग असं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटे होत आलेली आहे आणि आपला मसालाही अगदी खमंग असा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे तळून ठेवलेले किंवा परतवून ठेवलेले आपले वांगे आहेत, ते आता अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंतच परतून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळ्या वांग्याला अगदी मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि वांगेही छान आपले परतले जातील. तर इथे बघू शकता आता आपले वांगे आणि मसाला अगदी छान परतले गेलेला आहे. तर यामध्ये आपण आता अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं पाणीच घालायचं आहे. थंड पाणी बिलकुल घालू नका. तर इथे 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला किती घट्टसर रस्सा किंवा किती पतला रस्सा हवा आहे, त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं वांगंही अगदी छान असं व्यवस्थित शिजलं जाईल. तर इथे बघू शकता तर अगदी काही वेळामध्येच बघा आपली सुरेख अशी भाजी इथे तयार झालेली आहे. तरीही बघा किती छान आलेली आहे आणि रंग तर किती सुरेख आलेला आहे आणि आपण आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं वांगं शिजले की नाही आपण हे देठालाच दाबून बघायचं असतं. तर आपलं वांगं हे शिजले आहे की नाही आपण हे बघणार आहोत आणि आपलं वांगं अगदी मऊसूत असं शिजलेलं आहे. असं शिजलेलं वांगं खायलाही खूप चवदार चविष्ट असं लागतं आणि अगदी सुरेख अशी रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. आता मला जसा घट्टसर रस्सा हवा होता तसा इथे रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला जर थोडंसं सैलसर रस्सा हवा असेल तर यामध्ये पाणी घालतानाच तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी घाला. तर अगदी तुम्हाला हवा तसा रस्सा इथे तयार होईल. तर आपण आता हे वांगं प्लेटमध्येही काढून घेऊयात. तर बघू शकता किती छान घट्टसर अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळती तशीच भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत मी अगदी कमी साहित्यामध्ये शेअर केलेले आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी, भाजी, भात किंवा नान, पुरीसोबतही खाऊ शकता. खूप चविष्ट चवदार अशी ही खारी वांग्याची भाजी लागते. तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करा. आवडल्यास एक लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी अशाच साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करत राहते. त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. चला तर आता भेटूया आता आपल्या पुढच्या नवीन येणाऱ्या चटपटीत आणि झणझणीत अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि